आजी काय कसं आहे पेशंट? व्यवस्थित ना? डॉक्टर पेशंट घरी जायला तयार आहे. आजी ते डॉक्टर ठरवतील, तू नाही. अरे पण पिंट्या मला बरं वाटतं ना. चांगली गोष्ट आहे, पण मला असं वाटतं की आपण 1-2 दिवस अजून मॉनिटर करूयात. बघ पिंट्या, मी म्हटलं नव्हतं की असंच म्हणतील ते म्हणून. चल घरी घेऊन चला. असं नाही करतायत आजी. पिंट्या मला घरी नेलं नाहीस ना तर मी पळून जाईन ना इथून. डॉक्टर मला सांगा, हिला काही डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे का आज? हे बघा, इंजुरी फार मोठी जरी नसली ना तरी त्यांचं वय बघता आपल्याला अजून 1-2 दिवस मॉनिटर केलं पाहिजे. डॉक्टर ती काय ऐकणार नाही हो. म्हणजे घरी मॉनिटर नाही करता येणार का? म्हणजे घरी तुम्ही म्हणाल त्या सगळ्या गोष्टी मी अरेंज करतो. हे बघा मिस्टर राजवाडे, तुम्ही जर घरी सगळी व्यवस्था करणार असाल तर मी तुम्हाला बळजबरी नाही करू शकत. हो, फक्त मी वॉर्न करू शकतो की आता तुम्ही डिस्चार्ज घेणं खूप लवकर होईल. तुम्हाला घरी खूप म्हणजे खूप काळजी घ्यावी लागेल. त्यांना काही दिवस बेड रेस्ट घ्यावा लागेल. कुठेही जाता येणार नाही. चालणं फिरणं एकदम बंद. नाही चालेल, पण ती इथे नाही राहणार. इथे राहणं तिच्यासाठी खूप कठीण आहे डॉक्टर. कारण नसताना तिचा स्ट्रेस वाढेल. ठीक आहे, मग डिस्चार्जची सगळी प्रोसिजर तुम्ही पूर्ण करून घ्या आणि घरी काय आणि कशी काळजी घ्यायची हे सगळं समजून घ्या. शुअर डॉक्टर, थँक्यू. प्लीज तुम्ही सगळे जरा बाहेर बसता का? डिस्चार्जच्या आधी आपल्याला एकदा ड्रेसिंग करावे लागेल. हो. समोर सर, तुम्ही यावं. हो. आहे मी बाहेर काही लागलं ते सांगा. तू थांब ग. आजी आजी मी काही घेऊन येऊ तुमच्यासाठी? अगं काही नको मला, काही नको. तू नाही यांचं कोणाचं बोलणं मनावर नको घेऊ झालं. असं कसं म्हणता तुम्ही आजी? खरंच चूक झाली ना माझ्याकडून आणि त्याची शिक्षा तुम्हाला अशी भोगावी. सॉरी. हे बघ, तुझी रडू नकोस ग आणि माफी तर अजिबात मागू नकोस. अगं काही एवढं झालं नाहीये मला. हा बोल बोल रोहन. हा बाबा, म्हणजे ठीक आहेत तशा आजी. काळजी घ्यायला सांगितली पण आहेत, बऱ्या आहेत आता. पण कमाल आहे हो बाबा त्यांची. म्हणजे या वयात सुद्धा त्या इतक्या पॉझिटिव्ह आहेत ना. तशी देवाचीच कृपा म्हणायची. बरं, मी देवापुढे साखर ठेवतो. हा, बाकी सगळे बरे आहेत ना रे? आपली नंदू कशी आहे? बाबा सगळे ठीक आहेत आणि ताई सुद्धा थोडी घाबरली होती पण आहे आता बरी आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी बाकीचे अपडेट्स देईन तुम्हाला. हो हो, काही हरकत नाही. आपण सावकाश बोलू नंतर. ठेवू फोन? हो हो चालेल, बाय. कुठे आहे त्यांना? अरे हाय, तुम्ही इथे कसं? आजीला भेटायला आलाय? पण तुम्हाला कसं कळलं की आजी इथे हॉस्पिटलमध्ये आहे वगैरे? हा, स्वानंदी राईट, स्वानंदीकडून कळलं असेल. एवढं सगळं होऊन पण तुम्ही आलात, कमाल आहे तुमची. अंशुमन, आम्हाला आजींना 2 मिनिटं भेटायचं, मग आम्ही आमचं जाऊ. नाही भेटायचं, आमची आजी आहे. तुमचा काय संबंध? माहितीये तुझी आजी आहे, पण आमच्यासाठी पण तेवढीच महत्वाची आहे ती. 2 मिनिटं भेटल्याने काही बिघडणार नाहीये. चल एक मिनिट, आपण एक सेल्फी काढूया का? हा, एकच. नको, ज्यांना सेल्फ रिस्पेक्टच नाहीये त्यांच्यासोबत अंशुमन सेल्फी काढत नाही. जर थांब ना तू. तू हे जे वागतोयस ना त्याचं मला आश्चर्य नाही वाटत आहे. तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती मला. पण आजी आजारी आहे, तिला लागलंय आणि सेल्फ्या घ्यायच्या तुला इथे. लेक्चर नको. आजीची तब्येत आधीच ठीक नाहीये. तुमच्या दोघांमुळे तिला अजून स्ट्रेस येईल. त्यामुळे निघा. अरे अंशुमन, सिक्युरिटीला बोलवेन मी. बोलू?
जो हट्टाने चाललीस अजय बघते नको काळजी करूस माझी, काय नाही झालं मला उद्या. चला निघूया का? अरे मी तर कधीचीच तयार आहे. चला चला चला. तुझं काय ग? मी येतो ओके निघा. काही लागलं तर मला कळ. जा काल. बाय. ठीक आहेस ना? फोन कर. सांभाळून जा. चला. चला समर स्वानंदी हो, चला. चला. आई आई मी काय म्हणते, तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतो स्वानंदीला घेऊन. तुम्ही व्यवस्थित बसा ना आरामात. ठीक आहे, ठीक आहे चला. ये ग लवकर. बस स्वानंदी. का ती का ती नकोय मला माझ्या गाडीत. अंशू मॉम ओरडू नकोस. जिच्यामुळे माझी आजी पडली ती मला माझ्या गाडीत नकोय. आणि तुला तिचा पुडका येत असेल ना तर तू पण थांब तिच्यासोबत इथेच. अरे इट्स ओके, मी रिक्षाने येईन. स्वानंदी आय एम व्हेरी सॉरी. तुला माहिती आहे ना त्याचा स्वभाव कसा आहे. नो प्रॉब्लेम, मी येईन रिक्षाने. स्वानंदी तुम्ही कधी आलायत? मी मगाशीच आलो. आजीला भेटायचं होतं पण अंशुमनने भेटू दिलं नाही. नाही म्हणजे खरं तर आम्हाला काही वाटलं नाही त्याचं. भेटू दिलं असतं तर आश्चर्य वाटलं असतं. बरं आजी बऱ्या आहेत ना आता, म्हणजे त्यांची तब्येत बरी आहे ना? बरं आहेत आजी. पण काय झालं काय त्यांना नक्की? पायरीवरून पाय घसरला त्यांचा. पडल्या? अशा कशा पडल्या? पाणी वगैरे होतं का तिथे? नाही, मग कशा पडल्या? त्यांच्या त्याच आपोआपच घसरून पडल्या? असं म्हणाल्या त्या. खरं सांगू का, मला नाही माहिती नक्की, पण असंच झालं असणार. त्या खरंच पडल्या का कोणी पाडलं त्यांना? नाही, मल्लिका काकूची खोड आपल्याला माहिती आहे ना. उद्या जर का असं कळलं की त्यांनी आजींना पाडलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझा आता कोणावर विश्वास राहिलेलाच नाहीये. नाही, पण खरंच यावेळी खूपच मोठी चूक झाली माझ्याकडून. कसं काय हलगर्जीपणा केला मी, मला नाही माहिती. म्हणजे माझा फोन वाजत होता, मी नव्हते जाणार, पण आजी मला म्हणाल्या तू घे फोन, मी इथेच थांबते. आणि माझा वेडेपणा नडलाय माहितीये, मी त्यांना सोडून फोन घ्यायला गेले. मला सगळं माहित होतं. आपला सकाळी फोन कॉलही झाला होता त्या स्वप्नाबद्दल. मी का अशी वागले मला काही कळतच नाहीये. पण नाही नाही नाही, असं वागून नाही चालणार. एवढं दुर्लक्ष मी करायलाच नको होतं. खरंच माझा हलगर्जीपणा नडला.